भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढत चाललाय। भारत पाकिस्तान मधील संघर्षामुळे सीमा भागातही तणाव निर्माण झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत। युद्धामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात आहेत। बघूयात जम्मू काश्मीरमधील शाळांमध्ये सध्या काय सुरू आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय। भारताने पाकची चारही बाजूंनी कोंडी केली आहे। त्यातच आता भारत पाकची कायमची नांगी ठेचण्याची तयारीत आहे। त्यामुळे भारताच्या तिन्ही दलांच्या तयारीवरून कधीही भारताकडून पाकवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्यात। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून सीमा भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत। संभाव्य युद्धात विद्यार्थ्यांनी काय करावं हे या विद्यार्थ्यांना शिकवलं जातंय। पूंछ मधील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सूचना दिल्या जात आहेत। जमीन के ऊपर लेट जाओ, बच जाता है, क्रैक हो जाता ताकि किसी को चोट न लगे। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकल्यास त्याची सर्वात आधी झळ ही सीमावर्ती भागांना बसेल। भारत पाकिस्तानमधील युद्धाचे ढग दिवसेंदिवस दाट होत असल्यानं जम्मू काश्मीरमधील नागरिकांना तयार केलं जातंय आणि याची सुरुवात सीमा भागातील शाळांमधून करण्यात आली आहे। कभी भी गोलाबारी वगैरह हो सकती है, तो हमने बच्चों को ये बताया है, ट्रेनिंग दी है कि आपने सबसे पहले अपने जान को बचाना है। युद्ध परिस्थिती ओढावल्यास सुरक्षित राहण्यासाठी शाळांमध्ये बंकरही बांधण्यात आलेत। विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव करत बंकर पर्यंत कसं पोहोचावं याबाबतही विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या। युद्ध म्हटलं की सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती दाटून येते। मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर कधीही युद्ध भडकू शकतं असा दावा केला जातोय। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा तर सज्ज झाली आहे, पण देशातील नागरिकांनाही युद्ध सज्जतेसाठी तयार केले जातंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।